गुड मॉर्निंग. आज जायचं होतं आम्हाला बाहेर, पण त्याआधी सकाळी लवकर उठून मी मस्त नाश्ता बनवला. आम्ही दोघांनी मिळून मस्त नाश्ता केला आणि हो, पिहूला पण तिचा नाश्ता खाऊ घातलाय मी आणि त्यानंतर आम्ही झालो मस्त रेडी. आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो लोकेशनला पोहोचण्यासाठी, कारण ह्या लोकेशनला आम्ही 6 वर्षापूर्वी गेलो होतो, जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा. आणि त्यानंतर डायरेक्टली आत्ता जातोय आम्ही. तर आम्हाला तिकडनं येताना मिसळ खायची होती, पण आम्हाला जातानाच एवढं लेट झालं होतं की आम्हाला जातानाच खूप भूक लागली होती. त्यामुळं आम्ही एक छान स्पॉट पाहून मिसळ खायला थांबलो आणि ही आहे शकुंतला मिसळ. आणि पर्सनली मला तर खूप आवडली ही मिसळ. तुम्ही पण ही मिसळ खाल्ली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. मिसळ खाण्यासाठी आम्ही 1 तास वेटिंग केलंय, त्यानंतर आम्हाला मिसळ भेटली आणि त्यामध्ये आमचे 1 ते दीड तास आरामशीर गेलेला आहे इकडे. पण वर्थ इट होतं थांबणं, पण खूप छान मिसळ होती. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला, जे की आहे प्रति बालाजी. हेच ते लोकेशन ज्या लोकेशनला आम्ही 6 वर्षापूर्वी आलो होतो आणि आता पिहू सोबत येतोय. खूप छान वाटत होतं येताना पण आणि इथल्या वाईब्स पण खूप छान होत्या. खूप प्रसन्न वाटत होतं. इकडे थोडी गर्दी होती, पण छान झालं आमचं दर्शन. पिहू पण खूप छान कोऑपरेट करत होती आणि ती अजिबात रडली पण नाही, रस्त्याने पण नाही रडली आणि इकडे आल्यावर पण बिलकुल नाही त्रास दिला तिने आम्हाला. आम्ही छान फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि मस्त इथला जो प्रसाद आहे तो प्रसाद पण खाल्ला. आणि ऊन एवढं जास्त होतं ना, खूप ऊन होतं इकडे त्यावेळेस, कारण आम्ही नेमकी दुपारच्या वेळी इथे पोहोचलो होतो. त्यामुळे छान उसाचा रस घेतला आणि यानंतर आम्ही कुठे चाललोय हे पाहण्यासाठी माझा नेक्स्ट मिनी ब्लॉग नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय.